तपोवनातील वृक्षतोडीच्या वादात उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची एंट्री। वृक्षतोडी विरोधात ठाकरे बंधूंची वज्रमूठ। कोकणात निलेश राणे आणि भाजपमधील संघर्ष पेटला। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय धुमशान। जिल्ह्यात राणेंचं महत्त्व कमी केल्याचा केसरकरांचा आरोप। 2014ला राणेंवर कुणी आरोप केले? निलेश राणेंचा पलटवार। लावरे फोनमधून दिलेल्या आश्वासनावर एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली। नदी मंजूर, डोंगर मंजूर, MIDC मंजूर म्हणत थोरातांचा शिंदेंना टोला। सिल्लोड आणि बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपावरून राडा। उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा। सूत्रांची माहिती। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेकांनी केलं देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं। प्रियसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू। चला अर्थात दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। आणि मंडळी, चर्चा काय तर ही राजकारणाबद्दलची आहे। सगळीकडेच गल्ली ते दिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। बघा, कोकणात शिवसेना आणि भाजपात वाद पेटलाय। भाजप कार्यकर्त्यांच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी शिवसेना आमदार निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यामुळे निलेश राणे आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखीनच पेटलाय। कितीही गुन्हे दाखल केले तरी हरकत नाही असा आक्रमक पवित्रा निलेश राणेंनी घेतलाय। निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। छाप्याचा वाद पोहोचला पोलिसात। निलेश राणे कुणाच्या टार्गेटवर? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोकणातील राजकीय वातावरण तापलंय। शिवसेनेचे मालवणचे आमदार निलेश राणेंनी मालवणमधील भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात प्रवेश केला। केनवडेकर यांच्या घरात एका बॅगेत लाखोंची रोकड आढळून आली आहे। निलेश राणेंनी टाकलेल्या या छाप्या प्रकरणीच निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय केनवडेकर यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अपेक्षितच होती अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। बघा कसं चाललंय ते। माझी काय हरकत नाही, पण जी कलम लावली गेली, ज्या लोकांना आरोपी केलं गेलं माझ्या सहित, जो ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना, त्याला पण आरोपी केलाय। काय म्हणणार आपण याच्यामध्ये? सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी आपला आक्रमकपणा कायमच ठेवलाय। दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दबावाखाली हे सगळं चाललंय हे आता स्पष्ट दिसतंय। म्हणजे तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत। चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये। आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत। काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी निलेश राणेंनी काही म्हटलं, काही केलं तर त्यांचे नेते पण त्यांना समज देतील की असं नाही करून चालणार। एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का? इन्कम टॅक्स बघेल ना, त्याचा निवडणूक आयोगाशी काय संबंध? आता फायनली तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता, किंवा तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे? पण निलेश राणे वागले असं
याचा अर्थ शिवसेना वागले असं होत नाही. निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं. मालवणमधील या निवडणुकीवरून निलेश राणेंच्या निशाणावर रवींद्र चव्हाण आहेत. मात्र निलेश राणेंचे बंधू आणि मंत्री नितेश राणेंनी मात्र रवींद्र चव्हाणांची बाजू घेतली आहे. रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं नितेश राणेंनी म्हटलंय. याचसोबत शिवसेनेतील दुसरे कोणी रवींद्र चव्हाण यांच्यावर का बोलत नाही, असा सवाल नितेश राणेंनी केलाय. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवतात, तुम्ही खिल्ली उडवतात, दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी सापडलेले पैसे आणि त्यानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमुळे मालवणमधील निवडणूक गाजतीये. त्यात आता निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूया, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत उफाळलेला संघर्ष शमण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचं महत्त्व कमी केलं जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला. नारायण राणे प्रचारात का दिसत नाहीत असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला. तर केसरकरांच्या या आरोपांना मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलं. आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यांना राणेसाहेबांचं महत्त्व संपवायचं आहे. राणेसाहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं. आज ते राणेसाहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाहीत. कारण त्यांचं महत्त्व, त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं. एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही. एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला. हे तुमचं प्रेम आहे. कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला? आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय. अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता, आज नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती. तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी.